हॅलो पद्मिनीताई, दयानंदरावांची तब्येत कशी आहे आता? सुधारणा आहे ना काही? पद्मिनीताई, तुमची अवस्था कळते हो आम्हाला, पण तो केदार जे काही म्हणतोय ते सगळं खोटं आहे. तो केदार ना कोणीतरी फसवा असणार. आभाळतून पडला काय यांचा मुलगा? त्यांचं नातं आहे म्हणतोय तो, तर अचानक कसा आला हा? मग तो असं का म्हणाला? तो यांचा मुलगा असूच शकत नाही. कौशिकी, प्लीज हा तर कौशिकताईंचा आवाज आहे. काय झालं असेल तिकडे? हॅलो हॅलो पद्मिनीताई, दयानंदराव बरे आहेत ना? हॅलो हॅलो हॅलो. काय हो, दयानंदराव ठीक असतील ना? आता मी तरी काय सांगू, आता सगळं त्या परमेश्वराच्या हातात आहे. काही झालेलं नाहीये काकांना, मी काही होऊ देणार नाही. माझ्यावर विश्वास ठेवा, ओके? आलेच. कौशिकी, कौशिकी, काय झालं आता यांना? काव्या, केदार बाळा, येऊ आ? चल ग, चल चल. कसा आहेस? झालं का डोकं शांत? मला माहितीये तू चिडलायस माझ्यावर. वाईटही वाटलं असणार आहे तुला. मी वागलेच तशी. काय काय बोलले रागाच्या भरात माझं मला माहित नाही, पण तू समजूतदार आहेस. मला खात्री आहे मनाला लावून घेतलं नसशील आणि मला माफ करशील. अगं आई, केलं त्यांनी माफ तुला. हो ना? तुला खरं सांगू का, मी खूप विचार केला, अगदी शांतपणे बसून विचार केला. माझ्या लक्षात आलं, माझ्या काव्यासाठी तुझ्यासारखा मुलगा मला शोधून सापडणार नाहीये रे. अरे किती गुणी आहेस तू, किती समजूतदार आहेस, केवढे चांगले संस्कार आहेत तुझ्यावर. आणि श्रीमंती, जन्मताच श्रीमंत आहेस रे, त्याचा काही प्रश्नच नाही. तुझ्या हक्काचे पैसे मिळणारच आहेत तुला. आणि आई, माझं त्याच्यावर प्रेम सुद्धा आहे. माझी काव्य आहे ना, अगदी आयुष्यभर साथ देईल तुला, मी खात्रीने सांगते तुला. आयुष्यभर नाही आई, 7 जन्म. केदार बाळा रे. बाळा, बाळा म्हणजे आता जावई मुलासारखाच असतो ना, माझ्या मुलासारखाच आहेस तू. मला माहितीये, वडील असताना सुद्धा तुला इतकी वर्ष असं राहावं लागलंय, पण आता तुझा वनवास संपला. तुझ्या हक्काची माणसं मिळाली आहेत तुला. आणि शेवटी ते पण वडील आहेत रे तुझे, त्यांना पण ओढ असणारच ना तुझी. असं काही नाही. असं रागराग करू नकोस रे. हे बघ, वडील आहेत ते तुझे, झालं गेलं विसरून जायचं, पुढे जायचं आपण. आणि काय चुका फक्त लहान मुलांकडून होतात, मोठ्या माणसांकडून नाही होत. आता आई नाही का चुकली काल? हा म्हणजे मी पण आता केवढं बोलले ना तुला काल. नको बोलायला पाहिजे होतं, मला माहितीये, पण झाली चूक. सोडून द्यायचं, माफ करायचं, पुढे जायचं. केलंस ना माफ तू? आई, केलं ग त्यांनी तुला माफ. आणि आम्ही कायम तुझ्या बरोबर होत रे. आणि माझी काव्या आयुष्यभर काळजी घेईल तुझी. हो, मी तुझ्यासाठी जेवण पण आणलंय. मी स्वतःच्या हाताने बनवलंय. अरे खूप प्रेमाने केलं रे तिने. तुमचं हे खोटं प्रेम दाखवणं बंद कराल का आता? काय, मला ना याची सवय नाहीये, आणि तुमच्याकडून तर बिलकुलच नाहीये. आई, माझं खोटं प्रेम. आई बघ ना. अरे खोटं प्रेम कसं बोलतोस तू केदार? इतके दिवस एकत्र राहिलोय आपण, घरात ये जा आहे तुझी रोजची. जीव तर जोडला जाणारच ना रे. असं काय करतोस? आणि आता तेच होणार आहे खांडेकरांच्या घरात सुद्धा. अरे तुझी स्वतःची माणसं आहेत, ती हक्काची, रक्ताची. शेवटी खांडेकर आहेस रे तू. बस झालं तुमचं. माझा आणि खांडेकरांचा काहीही संबंध नाहीये.
हवं तर मला अनाथ म्हणा, बेवारच म्हणा, पण खांडेकर म्हणू नका. हा ठीक आहे, या तुम्ही आता. आई हे बघ, ही अगं केदू ना खूप चिडलाय. त्याला ना तसा पटकन राग येतो. तो होईल लगेच शांत. बाय केदू, येतो आम्ही उद्या. चल. ठीक आहे. आई तुला काय गरज होती का त्याच्या जखमीवर मीठ चोळायची? अगं ठीक आहे, काही होत नाही. हे बघ, लक्षात ठेव, त्याच्यात खांडेकरांचं रक्त आहे. त्यामुळे आज ना उद्या तो त्या घरी जाणारच आहे. तुला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की त्याच्या नावचं मंगळसूत्र तुला घालायचं. हो आई. तुला निशीसारखं श्रीमंत आणि चांगलं स्थळ हवंय ना? हो ना. मग त्याच्या आसपास राहत जा. कोणालाही तुमच्या दोघांच्या मध्ये येऊ द्यायचं नाही, कळलं? चल. केदार, 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 दयानंद काकांची तब्येत क्रिटिकल आहे. मला माहिती आहे आता तुझी अवस्था काय, आणि तुझा राग पण एकदम स्वाभाविक आहे. मी असं म्हणतच नाहीये की दयानंद काका बरोबर आहे, पण केदार, काहीही झालं तरी ते तुझे वडील आहेत आणि ते आता क्रिटिकल आहेत रे. त्यांना आता तुझी गरज आहे. ते तुझी वाट बघत असतील. प्लीज एकदा त्यांना भेटून ये. मला याविषयी काहीच बोलायचं नाहीये. त्यांनी काय होणार आहे? हा केदार, त्यांच्या जीवाचा प्रश्न आहे. मग तो माणूस आला एकदा तरी माझ्या आईला बघायला. आजारपण हे फक्त निमित्त होतं. तिचा जीव गेला तर त्या माणसाची वाट बघून थकल्यामुळे. जिवंत असतानाही तिची अवस्था काहीच वेगळी नव्हती. तिची ना जगण्याची आशाच मेली होती. तेव्हा कुठे होता तो माणूस? आणि तू म्हणतेस अशा माणसाला भेटायला जाऊ का? तू बदला घेणार आहेस त्यांचा? तुला जे समजायचं आहे ते समज, पण मी त्या माणसाला भेटायला नाही जाणार आहे. ठीक आहे, नको जाऊस. तुझं हे असं वागणं बघून तुझ्या आईला खूप आनंद होणार आहे ना. त्या जिथून कुठून तुझ्याकडे बघत असतील, त्यांना अभिमान वाटत असेल तुझा. बरोबर आहे ना? आता का मान खाली घातलीयस? केदार, बोल ना. आईने सांगितलं असतं तरी गेला नसतास.